पहिलंच वर्ष ओमकार गावदेवी गावठाण आयोजित 5402 चषक 2025 एक संकल्पना होती. या नावानं अनेक वेळा 40+ संघ खेळला. याच नावानं अनेक वेळा पाहायला गेला तर ग्रामीण टेनिस क्रिकेट देखील खेळताना आपण संघ पाहत असतो. आणि आपण वर्ल्ड विनर्स विरुद्ध विनर्स डब्ल्यू बॉयज दिगोडे या संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 4 षटकांची मॅच पाहायला मिळेल आणि पहिल्यांदा बॅटिंग करेल जय हनुमान रांजणपाडा टीम, जिथं सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाल्या. स्ट्राईकला आहे प्रफुल्ल पाटील, नॉन स्ट्राईक एंडला आपण हेमंत पाटील याला पाहू शकताय. गेम ऑनचा इशारा आलाय. पहिलाच गोलंदाज निवृत्ती पाटील दाखल झालाय. मागील सामन्याचा हिरो सध्या गोलंदाजी करताना आपण पाहू शकतो. समोर प्रफुल्ल पाटील आहे ऑन द स्ट्राईक. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑन क्षेत्र खाली आहे. दंदन करत चेंडू जाईल तोपर्यंत प्रितेश वेगानं आलाय, ज्यानं चेंडू स्टॉप केलाय आणि जिथून या चेंडूवर मिळाल्या जातील त्या 2 धाबा. प्रफुल्ल पाटील सध्या स्ट्राईक लाईन, नॉन स्ट्राईक एंडला आपण हेमंत पाटील याला पाहू शकताय. कमाली शिखर तर ही मॅच देखील पाहायला मिळेल. याच विभागातील 2 संघ आहेत. एका बाजूला दिगोडे तर दुसऱ्या बाजूला आपण रांजणपाडा टीमला पाहू शकतोय. आणि दोन्ही संघांचा अनेक वेळा खेळ एकमेकांच्या विरुद्ध देखील झालाय. आडव्या बॅटनं हा चेंडू खेळायचा होता, पण निवृत्तीची कमालीचा खरं तर चेंडू पाहायला मिळाला. अक्षरशः वेग काढला होता, थोडासा धीम्या गतीने चेंडू टाकलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय, जिथं आजच्या दिवसामध्ये खर तर बलाढ्य संघ आहेत हे दोन्ही, तेवढेच ताकदवार नेहमीच पाहायला मिळत असतात. हलक्या हाताने खेळलाय. लॉंग लेग क्षेत्र खाली आहे. चेंडू चाललाय पाठीमागच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार. प्रफुल्लच्या बॅट मधून आलेला या इनिंग मधील हा पहिला चौकार. मागील चेंडूवर चौकार. यावेळचा बॉल अगदी हलक्या त्याने खेळला. सेन्सिबल क्रिकेट आणि तेवढं टेक्निकल फटका आलाय प्रफुल्ल पाटीलच्या बॅट मधून आलेला हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅक टू बॅक प्रफुल्ल पाटीलच्या बॅट मधून 2 चौकार आलेत. निवृत्ती पाटीलच्या विरुद्ध आक्रमण चालू आहे. रांजणपाडा संघ तेवढा ताकदीचा संघ आहे. पाठीमाग आणखीन एक बॉल हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. टीम मध्ये प्रोटेक्शन आहे आणि इथून थोडीशी फंबल पाहायला मिळतात. थर्ड अटेम्प्ट मध्ये हा चेंडू अडवला. या चेंडूवर मिळाल्या गेल्या त्या 3 धाबा. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते जय हनुमान रांजणपाडा संघाच्या माध्यमातून आणि या 3 धावांनी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या बिनबाद 13 धावा. निवृत्ती पाटीलचं पहिले षटक ब्रेक थ्रू करत मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत, पण सेन्सिबल क्रिकेट देखील खेळतोय आणि ते करत असताना टेक्निकल फटके देखील प्रफुल्ल पाटीलकडे आहेत. 2 चौकार पाहायला गेला तर अगदी सहजरित्या ते चौकार लगावलेत. स्ट्राईकला आहे हेमंत पाटील. अनेक वर्ष रांजणपाडा संघातून खेळताना आपण हेमंतला पाहिलंय. यावेळचा हा फटका फसलाय. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपला गेलाय. पहिला हादरा लागलाय जय हनुमान रांजणपाडा या टीमला आणि खेळाडू क्रमांक पहिला हेमंत पाटील होईल बॅक टू पॅव्हलियन. नंबरकारी मोठा शिकारी आणलाय पोलीस ठाण्यात. नंबरकारी मोठा शिकारी आणलाय पोलीस ठाण्यात. म्हणतो एकच मॅटर केलाय पुण्यात. साहेब माफ करा पुण्यात. एकच मॅटर केलाय पुण्यात. साहेब माफ करा पुण्यात.
पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना जर्मन रांजणपाडा टीमनं धावा जमा केल्या त्या 13. चांगली सुरुवात दोन्ही संघांची पाहायला मिळाली, कारण 10 पेक्षा पहिल्याच षटकामध्ये धावा आल्यात, 10 पेक्षा जास्त धावा आल्यात, 13 धावा देखील पाहायला मिळाल्यात. गोलंदाज दाखल होईल गोलंदाजी करण्यासाठी प्रणिल पाटील. 4 ओव्हरची मॅच, पहिल्या षटकामध्ये 13. एक खेळाडू बाद झाला हेमंत पाटील, पण समोर प्रफुल्ल पाटील आहे. आडव्या बॅटनं अगदी सहजरित्या फटके तो खेळतोय. ब्लाइंडेड स्ट्रोक येताना पाहायला मिळत आहेत. डीप मध्ये चेंडू आहे जिथं चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. मागील चेंडूवर एकच धाव आले आणि आपल्या एकेरी धावेनिशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 14 धावा. सहजरित्या खेळतोय तो म्हणजे प्रफुल्ल पाटील. छोटा पॅकेज बडा धमाका. रांजणपाडा टेनिस क्रिकेट मधील फार मोठं नाव आहे प्रफुल्ल. आणि आता ऑन द स्ट्राईक आपण सूर्यकांत मोकलला पाहू शकतोय. यावेळचा आल्या आल्या तडाका, वाईड इश लॉंग रील मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू चाललाय सीमा पार. सूर्यकांत मोकलच्या बॅट मधून आलेला A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. मराठा 12 मॅन आपण पाहू शकताय सोनीत सूर्यकांत मोकल, ज्यांचे पिताश्री सोनीचे पिताश्री सध्या सूर्यकांत खेळतात. 40+ आहेत आणि ओल्ड इज गोल्ड, एज इज नंबर, वय आकडा हे सांगणारी खरं तर बॅटिंग. कित्येक वर्ष रांजणपाडा टेनिस क्रिकेटसाठी ज्यांनी उन्हाळ्या आणि पावसाळी पाहिलेत, असं सूर्यकांत सध्या मैदानामध्ये आग ओकतोय. वरती आकाशामध्ये सूर्य आग ओकतोय, पण मैदानामध्ये रांजणपाडा संघाचा सूर्य देखील तेवढंच मोठं नाव आहे, ज्याच्या बॅट मधून षटकार आलाय. धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 1 बाद 20 धावा. प्रणिल पाटील सध्या गोलंदाजी करत असताना आणखीन एक आकुटप्प्याचा बॉल अगदी सहजरित्या खेळलाय. वाईड इश लॉंग ऑनच्या पलीकडं आउट ऑफ द पार्क आलेला आणखीन एक सूर्यकांत मोकलच्या बॅट मधून हा षटकार. चार चेंडू मध्ये 2 षटकार आलेत प्रणिल पाटीलच्या विरुद्ध. चांगली सध्या बॅटिंग. सूर्यकांत आणखीन एक सहजरित्या, टायमिंग प्रॉपर आहे, चेंडू चालला हवाई सफर सीमा पार. बॅक टू बॅक आलेला हा दुसरा षटकार. बत्तीस धावा धावपटा लागल्या गेल्यात. प्रणिलच्या एका षटकामध्ये 3 षटकार ठोकलेत सूर्यकांत मोकलला. यावेळचा हा बॉल स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळून मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल आहे, जिथं क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फक्त एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेनिशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 33 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आपण इन्व्हाइट करूया, यापुढे होणारा मॅच देखील तेवढीच इम्पॉर्टंट आहे, कारण ही प्रतियोगिता जर पाहायला गेलं तर तेवढीच दर्जेदार आहे. पहिल्याच वर्षामध्ये आयोजन करत असताना ओमकार गावदेवी गावठाण आणि त्यांच्या विरुद्ध अर्णव 11 बेलपाडा, दोन्ही टीमच्या कॅप्टनला पण इन्व्हाइट करूयात. ओमकार गावदेवी गावठाण आणि अर्णव 11 बेलपाडा या दोन्ही टीमच्या कॅप्टनला पण इन्व्हाइट करतोय. आपण पहिली इनिंग संपण्या अगोदर या सैमजी घरात यांना सध्या आपण पाहू शकता. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये यांचा आपल्याला आवाज ऐकायला मिळणार आहे. गोलंदाज आलाय आणि त्याचं देखील स्वागत तसंच केलंय सूर्यकांतनं. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. सूर्यकांत मोकलच्या बॅट मधून आलेला हा 4था षटकार. हिंदुत्वाचं रक्षण करून, हिंदुत्वाचं रक्षण करून सुखात ठेवली प्रजा, ज्याने सुखात ठेवली प्रजा.
जाणता राजा शिवाजी माझा त्याचीच करावी पूजा, असा जाणता राजा शिवाजी माझा त्याचीच करावी पूजा. षटकार आलाय मागील चेंडूवर सूर्यकांतच्या बॅट मधून. अकुटप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळायचा होता. टायमिंग प्रॉपर नाहीये पण चेंडू अडवला देखील चांगलाच. 2 धावा इथून मिळाल्या गेल्यात आणि या 2 धावांनी धावपटा धावा लागल्या गेल्यात त्या 41 धावा. बॅटिंग करते जर्मन रांजणपाडा टीम. सूर्यकांत मोकल सर त्याचा विचार केला 7 मध्ये 27 बनवल्यात. चांगला खरं तर त्यानं देखील धावा बनवत असताना यावेळचा बॉल थोडासा स्लोवर व्हेरिएशन पाहायला मिळालं जय मात्रेचा. चांगली गोलंदाजी तो करतोय. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील कव्हर केली जाते. फार कमी कालावधीमध्ये या स्पर्धेचं आयोजन संयम झालंय. अगदी 4 ते 5 दिवसामध्ये 16 संघ गोला केले आणि या लाईव्ह टीम असेल सर्व काही गोष्टी चांगलं नियोजन पाहायला मिळते. यावेळचा हा फटका थोडासा फसला, एलिव्हेशन कमी आहे आणि इथून मात्र आणखीन एक मोठी विकेट गमावलंय. जे हनुमान रांजणपाडा टीमनं दुसरा आदरा लागलाय. सूर्यकांत मोकल होईल झेल बाद. महत्वाची विकेट जय मात्रेनं मिळवून दिल्या. डॉट बॉलचं प्रेशर सूर्यकांतने घेतलं. परेश पाटील आलाय. आल्या आल्या मोठा आणखीन एक फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन कमी आहे पण नो मॅन्स लँड. निर्जल सरी चेंडू पडला. 4 क्षेत्ररक्षक एक चेंडू पकडण्यासाठी आलेत. जिथं हा या चेंडूवर मिळायला गेल्या त्या 2 धावा आणि या 2 धावांनी धाव पटलावर धावा लागल्या गेल्या त्या 43 धावा. फार इम्पॉर्टंट ही खरं तर यापुढे देखील मॅच आहे. ओमकार 5402 गावदेवी गावठाण आणि त्यांच्या विरुद्ध अर्नव 11 बेलपाडा. गावठाण टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. बेलपाडा टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. यावेळचा बॉल मिड विकेट रिजन मध्ये खेळलाय. एकच धाव, दुसरी धाव घेण्याचा हा देखील प्रयत्न अंगलट आलाय आणि दुसरी धाव घेत असताना आणखीन एक हादरा लागलाय जय हनुमान रांजणपाडा टीमला. परेश पाटील होईल इथून धाव बाद. गेले जिंकाया चव्वेचाळीस धावा दापडा लागल्या गेल्यात. आपण स्क्रीनवर पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत मुठभर मावळ्यांना घेऊन ज्यांनी खरं तर स्वराज्याची निर्मिती केली आणि महाराष्ट्रामध्ये असा एकमेव राजा जी खरं तर एकही लढाई हारला नाहीये. आणि त्यानंतर आपण पाहायला गेल्या तर धर्मवीर संभाजी महाराज त्यांचा धगधगता आपण इतिहास छावा चित्रपटातून पाहिलात. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले की जगायचं कसं आणि संभाजी महाराजांनी सांगितलं की मरायचं कसं. सातत्यानं जर विचार केला तर 390 वर्ष उलटून गेलीत पण आमच्या राजांचा इतिहास तसाच मात्र प्रत्येकाच्या हृदयामध्ये कोरला गेला. ही शिवछत्रपतींची प्रतिमा आपण पाहिलीत. आणि ओमकार गावदेवी गावठाणाजीत 5402 चषक सध्या आपण पाहू शकता जिथे मेघनाशीट मडवी यांचा आपल्याला खरं तर फोटो ऑन द स्क्रीन पाहायला मिळतोय. पुढे बॅक टू क्रिकेट जिथं प्रितेश पाटील आलाय. प्रितेश मात्रेचा पहिलाच बॉल रनआउट होण्याची ही संधी. धाव घेतली आणि आणखी एक विकेट गमवावे लागणार आहे खेळाडूला. आणि इथून पाहू शकताय जय हनुमान रांजणपाडा संघाला लागलेला हा तिसरा हादरा जिथे खेळाडू जाईल मैदानाच्या बाहेर. आल्या पावली परतावं लागेल प्रितेशला. शिवकाळात नांद
धापड्या धावा प्रफुल्ल 45 धावा 45 रन्स 45 धावा धापड्या लागले गेल्यात या इनिंग मधील 5 चेंडूचा खेळ बाकी. सोन्या आलाय या वेळचा बॉल बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या डोक्यावर खेळायचा होता पण धीम्या गतीने अगदी प्रितिश म्हात्रेचा बॉल त्यानं वळवलाय. उजव्या हाताचे जेव्हा फलंदाज खेळत असतात तेव्हा ते चेंडू आतमध्ये वळवतो. कधी ऑफ कटर आपण पाहतो कधी त्याची फिंगर रोलिंग चांगली आहे. चेंडूला सहजरित्या वळवतोय. हलक्या हाताने हा चेंडू खेळलाय. फक्त एकच धाव इथून मिळेल. या चेंडूवर स्ट्राईक रोटेट केलाय. प्रफुल्लला स्ट्राईक देण्याचा इथून प्रयत्न होता तो म्हणजे रांजणपाडा टीमच्या सोन्याचा. एकच धाव मिळत असताना धावपटा धावा लागले गेल्या त्या 46. या इनिंग मधील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठे पडके आले 50 पेक्षा जास्त धावा बनवायचे आहेत. हाच प्रयत्न असेल सध्या बॅटिंग करणाऱ्या रांजणपाडा टीमचा. चांगली गोलंदाजी प्रितिश म्हात्रे कमालीची का वापसी पाहायला मिळते. दिघोडीचे अनेक समर्थक ही खरं तर मॅच लाईव्ह पाहतात. दिघोडे म्हटलं की टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असा एक संघ आहे ज्यांनी हुकूमत गाजवली. 2014, 15, 16 या तिन्ही वर्षामध्ये या संघाचा काल गाजवला. फुलटॉस बॉल त्याच्यावर आक्रमण. प्रफुल्ल पाटीलचा हा तडाखा त्याच्या बॅट मधून आलेला वाईड लॉंगॉनच्या वरतून आर पार सीमा पार षटकार. धावा धापड्या लागल्या गेल्या 52 रन्स. 52 धावा धापड्या लागत असताना फुलटॉस बॉल होता. प्रफुल्ल तरी कसा सोडणार. आणखीन एक फुलटॉस चेंडूला पाठवलाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि टायमिंग देखील चांगला आहे. चेंडू चाललाय सीमा पार. प्रफुल्ल पाटीलच्या बॅट मधून हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. 58 धावा झाल्यात आणि 24 मध्ये आता 59 बनवायचे आहेत. डब्ल्यू बॉईज 2 षटकारानंतर डोकेदुखी वाढवलाय कारण 4 चेंडू मध्ये प्रभावशाली गोलंदाजी केली होती प्रितिश म्हात्रेनं. त्यानंतर शेवटचे 2 चेंडू फुलटॉस टाकलेत आणि 12 धावांचं अगदी ओझं वाढवलं आपल्या डोक्यावर आणि त्यामुळे आता येणारी 24 बॉल 59 धावांची गरज आहे. फार महत्वाची मॅच सध्या आपण एन्जॉय करतोय पण त्या अगोदर अनाउन्समेंट केली जाते. अर्णव 11 बेलपाडा टीमच्या कॅप्टनला आपण रिपोर्टिंग करा. इथं ओमकार 5402 गावदेवी गावठाण टीमचे कॅप्टन इथं उपस्थित आहेत. तर अर्णव 11 बेलपाडा टीमचे कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करा. लाईव्ह अनेक सारे प्रेक्षक आता ही मॅच देखील पाहतात. तेवढीच हाय व्होल्टेज मॅच देखील पाहायला मिळणार आहे कारण डब्ल्यू बॉईज दिघोडी संघ सुद्धा तेवढा ताकदवार संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं आणि या संघाच्या विरुद्ध आज मात्र जय हनुमान रांजणपाडा संघ तेवढाच ताकदीचा आहे. ही मॅच तेवढीच महत्वाची आहे. इथून येणारी 24 बॉल जिंकण्यासाठी 59 धावांची गरज आहे. धन्यवाद डीजे पंकज.
आमच्या समवेत खरं तर साईब्रिजचे शुभम भालेराव जे कोऑपरेट करतात. त्यांनी सांगितलं की छावा चित्रपट जेव्हा रिलीज झाला आणि त्यानंतरच त्वरित लगेच तो चित्रपट पाहिला. हे होत असताना खरं तर शुभम आणखीन एक तुला सांगेन की जवळजवळ तर आमच्या समेत आज समाधानजी मडवी देखील आहेत. एक काळ असा होता की एक पिक्चर पडद्यावर लावायचे आणि संपूर्ण गाव तो पिक्चर पाहण्यासाठी यायचा. पण छावा चित्रपटाने हा एक इतिहास केला की पुन्हा पुन्हा गावोगावी मग कुठल्याही कार्यक्रमानिमित्त अनेक पडद्यावर छावा देखील चित्रपट लावला जातोय. एक जुनी प्रथा होती की चित्रपट पाहण्यासाठी बऱ्याच गावातून खरं तर प्रेक्षक यायचे. अलीकडच्या कालावधी क्रिकेटमध्ये हा क्रेज आहे पण छावा चित्रपटाने पुन्हा एकदा ती भरारी घेतली. अनेक गावोगावी आता छावा चित्रपट हा पडद्यावर दाखवला जातोय. धगधगता इतिहास आहे जिथे छत्रपती संभाजी महाराजांनी जिंकलेल्या अनेक लढाया असतील अनेक गनिमी काव्य असतील त्यांनी मावळ्यांसोबत केलेल्या त्या लढाया दाखवल्यात जिथं छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य पाहायला मिळालं छावा चित्रपटाच्या माध्यमातून. आणि एक असा मराठी चित्रपट ज्या मराठी चित्रपटाची चर्चा प्रचंड संपूर्ण जगभरामध्ये झाली त्यांचं विशेष आपण कौतुक करूयात. आणि वळूयात पुन्हा एकदा मैदानामध्ये जिथं येणारी 24 चेंडू आणि 59 डाबांची गरज आहे. आपण ओमकार गावदेवी गावठाण अजित 5402 चषक 2025 सकाळच्या 17 मध्ये आपण संयमजी घरत यांचा देखील आवाज ऐकला. पण संयम हे सांगत असताना अनेक वेळा संयमने देखील सांगितलं की लकी नंबर आहे. पण हे करत असताना मेघनाजी मडवी यांच्याबद्दल मी सांगेन की ओमकार 5402 एंटरप्राइजेस ही जी कंपनी आहे या कंपनीमध्ये जवळजवळ गावठाण शेर्ले जांभूलपाडा या परिसरातील अनेक बेरोजगार तरुणांना ज्यांनी रोजगार मिळवून दिला आणि ज्यांच्या खरं तर अथक प्रयत्नामुळे मेघनाथ पुढे यांच्या अथक प्रयत्नामुळे अनेक खरं तर कुटुंब चालत आहेत. अनेक तरुणांना ज्यांनी व्यवसाय असेल नोकरी उपलब्ध करून दिली आणि जवळजवळ त्या कंपनीमध्ये गावठाण शेर्ले आणि जांभूलपाडा परिसरातील 20 ते 25 तरुणांना ज्यांनी खरं तर नोकरी उपलब्ध करून दिली त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. यावेळचा पहिलाच बॉल गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज दाखल झालाय. कुंदनचा पहिलाच बॉल अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. समोर ऑन द स्ट्राईक फलंदाज दिगुडी टीम आपला 12 मॅन पाठवा. यावेळचा बॉल बॅटची लिडिंग एज आणि इथून मात्र पहिला हादरा लागलाय डब्ल्यू बॉयज दिगोडे टीमला. खेळाडू होईल पहिला शुभम. बॅक टू पॅव्हलियन. पण लगेच रिपोर्टिंग करा. बेलपाडा अर्नव 11 बेलपाडा टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. चला लगेच या आपण. अन्यथा आयोजन कमिटीच्या वतीनं पॅनलाइज केलं जाईल कारण आपण लाईव्ह स्पर्धा पाहतोय. एक नामांकित स्पर्धा आहे आणि या लॉट मध्ये ग्रामीणचे फक्त 8 संघ खेळवले जाणार आहेत त्यामुळे विशेष सहकार्याची गरज आहे. 2 चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. 24 मध्ये 59 बनवायचे आहेत. ऑन द स्ट्राईक आपण शुभमला पाहिलं. नॉस्टॅक इनला प्रितेश होता जिथे आता नवीन खेळाडू मैदानात दाखल होते प्रणील पाटील ज्याचं नाव आहे. 3ऱ्या क्रमांकावर प्रणील पाटील येत असताना पाहू शकता. डब्ल्यू बॉयज हा एक असा एक ग्रुप आहे खरं तर दिगोड्याची होळी जेवढी प्रसिद्ध आहे तेवढाच हा ग्रुप देखील तेवढाच प्रसिद्ध आहे. डब्ल्यू बॉयज या नावानं अनेक वेळा हा संघ खेळत असतो. आलेल्या हा फटका खेळायचा होता आडव्या बॅटनं पण चेंडू थोडासा खालीच राहिला त्यामुळे रीड करू शकला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. कुंडनचा आपण कौतुक करूयात. पिवनच्या या पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू निर्धाव फेकलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळचा फटका प्रॉपर टायमिंग आहे. वायडी स्ट्रॉंग ऑनच्या दिशेने चेंडू चाललाय. दुसऱ्या सत्रातील आलेला प्रणील पाटीलच्या बॅट मधून हा पहिला षटकार. षटकार आलाय आणि या षटकारानं धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 6 धावा.
पावसाळी रबर बॉलची स्पर्धा देखील त्याच विकेटवर खेळली जाते आणि टेनिस क्रिकेटची स्पर्धा सुद्धा आपण त्याच विकेटवर पाहतोय. हे एक वेगळं आकर्षण राहिलंय. मागील 3 चेंडूवर बोलबाला राहिला होता. दहशत निर्माण केली होती कुंदन या गोलंदाजांना, पण ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांवर अधिराज्य केलं होतं आणि तसंच अधिराज्य करण्याचं काम प्रणिल पाटील करतोय. षटकार येताना पाहायला मिळाला प्रणिलच्या बॅटमधून. नॉस्टॅगिनला प्रितेश म्हात्रे आहे. यावेळचा बॉल लेफ्ट केला. आत्मारामजी कुळी सरांचा इशारा येतोय. एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव येईल. धावपट्या धावा लागल्या गेल्या त्या 7. कित्येक वर्ष दांडगा अनुभव कोंबोडचे टेनिस क्रिकेट मधून खेळत असताना त्यांनी कित्येक असे सामने गाजून सोडलेत. आज मात्र पंचांची कामगिरी करतात. लोवर फुलटॉस बॉल वाईडिश लॉंग रिलीज मध्ये प्रफुल्ल पाटील आहे तैनात, पण त्याला तिथं मात्र महत्वाचा झेल टिपलाय. दुसरा हात लागलाय डब्ल्यू बॉयज दिघोडी या टीमला. प्रणिल पाटील हा खेळाडू होईल झेल बाद. सह्याद्री महत्वाचा कॅच अगदी स्वतःची बॉडी बॅलन्स करून त्याने तो कॅच टिपला. प्रफुल्ल पाटीलचा आपण विशेष कौतुक करूयात. 7 धावसंख्येवर दुसरा हात लागलाय डब्ल्यू बॉयज दिघोडी या संघाला. चांगली गोलंदाजी कुंदन याची पाहायला मिळते. निवृत्ती पाटील येतात. मागील सामन्याचा खर तर हिरो मैदानात दाखल झालाय. 40+ खेळाडू आहे, पण कित्येक वर्ष दिघोडी टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाची एक वेगळी दखल त्यांना घ्यायला लावल्या. यावेळचा बॉल अगदी खोलामध्ये टाकला होता. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला गेला. जिथं या चेंडूवर मिळाली गेली ही एकेरी धाव आणि या एकेरी धावेनिशी 59 धावांचा पाठलाग करत असताना धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 2 बाद 8 धावा पाहायला मिळतात. येणारी 18 चेंडू आणि 51 धावांची गरज. 18 बॉल 51 धावा. मध्ये 51 बनवायच्या. निवृत्ती पाटील जर मैदानामध्ये आला तर धावा सहजरित्या बनवू शकते, पण रांजणपाडा संघाची ओळख आहे गोलंदाजी आणि त्यामध्ये परेश पाटील सध्या गोलंदाजीसाठी दाखल झालाय. डावखुऱ्या हाताचा खर तर प्रतिभावंत असा गोलंदाज मैदानात दाखल होतोय. 18 मध्ये 51 बनवायच्या. निवृत्ती ऑन द स्ट्राईक. अगदी खोलामध्ये बॉल टाकला होता. यॉर्कर बॉल त्याला खोदून काढला. मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. दुसरी धाव घेण्याचा हा प्रयत्न थोडा सांगलट आलाय, पण इथून मात्र तिसरी धाव देखील घेतली जाते. पण इथून मात्र पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. दुसरी धाव कंप्लीट आहे की नाही हे तपासलं जाईल आणि त्यानंतर अगदी योग्य तो निर्णय आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत.
नॉट आउट. 3 धावा कंप्लीट आहेत. मागील चेंडूवर 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 3 धावांनी धावपटा धावा लागल्या गेल्यात त्या 11 धावा. ती कुशर मोमेंटला होता आणि विशेष कौतुक करूयात आपण प्रेम वाघमारे यांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं. चंदू वाघमारे माफी असावी, चंदू वाघमारे यांच्या टीमचं. स्वतः कॅमेरामॅन आहेत आणि खरंच कार्यक्रमामध्ये जे स्क्रीन सुद्धा लावत असतात. मागील चेंडूवर 3 धावा आल्यात. समोर प्रितेश आहे. आखूड टप्प्याचा बॉल परेशनं अगदी चेंडूला उचली दिलीच नाहीये, त्यामुळं डॉट बॉल येताना देखील पाहायला मिळाला. चांगली वापसी करून देतोय रांजणपाडा टीमसाठी. येणारे आता 16 बॉल आणि जिंकण्यासाठी आणखीन 48 धावांची गरज आहे. 16 बॉल आणि 48 धावांची गरज. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 2-11. अकूट टप्प्याचा बॉल त्याला मात्र पाठवून दिलाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमा पार. आलाय हा संघर्षमय चौकार. जाणता राजा तो शिवाजी माझा, जाणता राजा शिवाजी माझा. बसलाय घोड्यावर तो, बसलाय घोड्यावर तो, बसलाय घोड्यावर. या बसलाय घोड्यावर राजाची लक लक ते तलवार. या बसलाय घोड्यावर राजाची लक लक ते तलवार. ओमकार गावदेवी गावठाण संघाचे संघ नायकांना आपण आता इन्व्हाइट करतोय. आशिष मडवी आपण या. मागील 3 चेंडूवर 6 धावा आल्यात. धावपटा धावा लागल्या गेले त्या 15. प्रितेश म्हात्रेच्या बॅट मधून चौकार आलाय. निवृत्ती पाटील आपण पाहू शकतोय 2 मध्ये 4 बनवल्यात. प्रितेश देखील 2 मध्ये 4 बनवतोय. येणारे 15 बॉल आणखीन 44 धावांची गरज. पहिल्यांदा स्पर्धा भरवली आणि पहिल्याच पर्वामध्ये शानदार आयोजन राहिलंय ओमकार गावदेवी गावठाण या संघाचं. विशेष कौतुक करूयात त्यांचं देखील. यावेळचा हा बॉल मोठा फटका आलाय प्रितेश म्हात्रेच्या बॅट मधून. लॉंग ऑनच्या वरतून चेंडू चाललाय सीमा पार. षटकार. षटकार आला आणि या षटकारानं 21 धावा धावपड्या लागल्या गेल्यात. प्रितेश म्हात्रेला ही इनिंग साकारावं लागेल. जे करायचंय ते आता करा. यावेळचा आणखीन एक बॉल चेंडूला पाठवलाय वाईड स्ट्रॉंग ऑनच्या वरतून. प्रितेश म्हात्रेच्या बॅट मधून आलेला बॅक टू बॅक दुसरा षटकार. छत्रपती शिवराया माझा, छत्रपती शिवराया माझा. करता हिंदुस्थानाचा तयाला करतो आम्ही हा मुजरा मानाचा. तयाला करतो आम्ही हा मुजरा मानाचा. 2 षटकार आले. 27 धावा धावपड्या लागल्या गेल्यात. 59 डावांचा पाठलाग करायचा आहे. स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर तुम्हाला संघर्ष हा नेहमीच करावा लागतो आणि 2 षटकार मारून स्वतःचं सध्या अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय प्रितेश म्हात्रे. असंच अस्तित्व संयम घरतनं देखील केलंय. अनेक वर्ष समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांचा आपल्याला आवाज ऐकायला मिळाला आणि आज मात्र फार चर्चेमधलं नाव आहे संयम घरत, ज्यांना आपण ऐकणार आहोत. यावेळचा बॉल मोठा फटका खेळायचा होता पण प्रॉपर टायमिंग करू शकला नाहीये. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय जिथं 21 धावा आले आणि या 21 धावेनिशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 28 धावा. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होतो. येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची गरज. 12 बॉल आणि डब्ल्यू बॉयज दिगोडी संघाला जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. समाधानजी मडबी साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. अर्णव 11 बेलपाडा आणि त्यांच्या विरुद्ध ओमकार गावदेवी गावठाण.
यापुढील होणारा सामना आणि त्याची नाणेफेकी केली जात आहे समाधानजी मडवी साहेबांच्या शुभ हस्ते 5 षटकांचा सामना खेळवला जाईल. आणि नाणेफेकीचा कॉल जिंकलाय अर्णव 11 बेलपाड्या संघानं. जशी मॅच संपेल तसा प्रसाद आपला निर्णय घेऊन आपण मैदानामध्ये दाखल व्हा. वळूयात पुन्हा एकदा मैदानामध्ये जिथे येणारे 12 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. 12 मध्ये 31 बनवायचे आहेत. थोडं स्पीडअप करा सामन्यामध्ये. ही मॅच देखील उत्कंठा वाढवणारा हा सामना देखील पाहायला मिळेल. अशा अनेक सामने आपण पवन पाहत असतो. बारा बॉल आणि 31 मॅच. गोलंदाज दाखल झाला आहे. गोलंदाजी करण्यासाठी प्रितेश पाटील. प्रितेश पाटीलच्या विरुद्ध प्रितेश म्हात्रे. एक मोठं बॅटल. दिगोड्याचा प्रितेश म्हात्रे तर गोलंदाजी करण्यासाठी प्रितेश पाटील रानबाडा संघाचा. 12 मध्ये 31 बनवायचे आहेत. मोठा फटका खेळण्याचा हा देखील प्रयत्न यष्टीरक्षक सूर्यकांत मोकलेचे अगदी शर्तीचे प्रयत्न होते. त्याला देखील ठाऊक आहे की कॅच फार इम्पॉर्टंट होता. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि सध्या तेच पाहायला मिळते. एका बाजूला प्रितेश म्हात्रेची विकेटसाठी आता काय तडफड चालू आहे. जिथं या मागील चेंडूवर 1 धाव आल्या. येणारे आता 11 बॉल आणि आता 30 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर आता मोठा फटका खेळावा लागणार आहे डब्ल्यू बॉयज दिगोडी या संघाला. 11 मध्ये आता 30 बनवायचे आहेत. निवृत्ती पाटील ऑन द स्ट्राईक. आडव्या बॅटनं फटका खेळलाय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत ज्यांनी या चेंडूला पकडलाय. फेकी येईपर्यंत मिळाले जाईल एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी 10 पटा धावा लागले गेल्या त्या 2 बाद 30. 2 मध्ये इथून आता येणारे 10 मध्ये 29 बनवायचे आहेत. 2 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. यावेळचा बॉल तडाखा चांगला आहे प्रितेश म्हात्रेच्या बॅट मधून. हा सामना आम्ही अजून हारलो नाही हा सांगणार आलाय षटकार. मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा शिवाजीला छत्रपतीला मुजरा मानाचा शिवाजीला. क्या बात आहे. चर्चा त्यांचीच केली जाते ज्यांनी मार्केट गाजवलं असतं. आणि सध्या मार्केट गाजवतोय मैदानात प्रितेश म्हात्रे ज्याच्या बॅट मधून 7 मध्ये 24 धावा त्याने बनवल्यात. षटकार आला आणि या सामन्यामध्ये आता थोडासा फेरबदल केला आहे तो दिगोडी या टीमनं. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू 23 धावांची गरज असताना हा फटका खेळलाय. स्वतः गोलंदाज धावला होता. अक्षरशः चेंडू हातामध्ये देखील पडला होता. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव आणि तिसरी धाव घेत असताना हा खेळाडू प्रितेश म्हात्रे झालाय धावबाद. अतिघाई संकटात नाही. आणि सध्या मैदानामध्ये जो खेळाडू दिगोडे संघासाठी धावा बनवत होता धावासाठी धाव केली होती आणि तोच खेळाडू धाव घेत असताना झालाय धावबाद. महत्वाची विकेट गमावल्या. सर्कलच्या आत 2 धावा आल्या होत्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न का केला हा देखील प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडलाय. समीकरण आता थोडस बदललं जाईल. 38 धावा धापडा लागल्या गेल्यात. येणारे 8 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. 8 मध्ये 21 बनवायचे आहेत. निवृत्ती पाटीलने स्ट्राईक घेतलाय. कदाचित हा सामना निवृत्ती पाटील देखील जिंकू शकतोय. जसा पहिल्या सामन्यामध्ये 1 बॉल मध्ये त्यानं 5 बनवल्या देखील होत्या. यावेळचा बॉल लेग एशीच्या बाहेरून जाणारा चेंडू पाहायला मिळालाय. इथून इशारा आलाय
कोणत्याही प्रकारचा तुम्हाला रिव्ह्यू नसणार आहे, ही महत्वाची सूचना आहे. पंचांचा इशाराला लेगेशीच्या बाहेरून जाणारा बॉल एक्स्ट्रा स्वरूपात इथून धावा येते. 39 धावा दाबला लागले गेल्यात. समीकरण आता असेल येणारे 8 बॉल जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 8 मध्ये 20 बनवायचे आहेत. निवृत्ती पाटील ऑन द स्ट्राईक. 8 बॉल आणि 20 धावांची गरज. आखूड टप्प्याचा बॉल होता, अगदी अगोदरच बॅट फिरवली, त्यामुळं आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. येणारे 7 बॉल जिंकण्यासाठी आता डब्ल्यू बॉयज दिगोडी या संघाला 20 धावांची गरज. यावेळचा हा डॉट बॉल आला. इथून आता समीकरण बदललं जाईल. येणारे 6 बॉल आता 20 धावांची गरज. शेवटचे जे 2 षटकार आले होते ना पहिल्या इनिंग मध्ये, 12 धावा ज्या आल्या होत्या शेवटच्या 2 बॉल मध्ये प्रितिशच्या विरुद्ध, त्या आता धावा कुठेतरी आठवतात. त्यामुळं कुठेतरी आता या धावा अंगलट आल्या तसं म्हणायला लागेल. येणारे 6 चेंडू आणि आता 20 धावांची गरज आहे. डब्ल्यू बॉयज दिघोडे अनेक ग्रुप असतात. जासे इथे गेला तर वेलकम 3 फाटा आहे. खंडोबा असतील, झिंगारो हा देखील ग्रुप आहे. आणि आज पाहायला गेलं तर मयूर स्मृती या नावानं 2 संघ खेळणार आहेत. बेलदारवाडा टीम सुद्धा आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाज शेखर पाटील 40+ चे खेळाडू. यावेळचा हा बॉल अगदी खोलामध्ये टाकला होता. क्षेत्ररक्षक आहेत, 1च धाव मिळेल. विशाल मडवी यांनी पुरस्कृत केलेला बेलदारवाडा मयूर स्मृती बेलदारवाडा टीम आज खेळताना पाहायला मिळेल. शेखर सध्या गोलंदाजी करतात, जिथे या चेंडूवर मिळाली गेली ही एकेरी धाव. 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. यावेळचा हा फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक प्रितेशने टिपलाय जेल. आणखीन एक हात लागलाय दिघोडे टीमला. खेळाडू क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. येणारे 4 बॉल आणि 19 धावांची गरज. जी तिसरी धाव घेतली होती ना प्रितेश जिथं बाद झाला, तिथून हा सामन्याला कलाटणी पाहायला मिळाली. कारण प्रितेशच्या बॅटमधून षटकार आले देखील होते आणि त्या खेळाडूला धावबाद केल्यानंतर कुठेतरी दिघोडे संघ बॅकफुटला गेलाय. अजूनही येणारे 4 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 4 मध्ये 19 बनवायचे आहेत. शेखर पाटील गोलंदाजी करतात. समोर नवीन खेळाडू सोहम मैदानामध्ये दाखल झालाय. यावेळचा बॉल डान्सिंग डाऊन होता. खेळाचा हा प्रयत्न वाईडिश लॉंग मधील क्षेत्ररक्षक परेश वेगाने गेलाय, ज्यांना चेंडू अडवलाय. 1च धाव येईल आणि या एकेरी धावेनिशी आता या सामन्यामध्ये येणारे शेवटचे 3 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 3 षटकारांची गरज आहे. 3 चेंडू 3 षटकार. यावेळचा हा बॉल अगदी हलक्या हाताने खेळला. कबरच्या क्षेत्रामध्ये जात असताना पाहायला मिळाला, जिथं चौकार येतोय. समीकरण आता बदललं जाईल. येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. 2 मध्ये 14 बनवायचे आहेत. आज गावठाण संघ देखील खेळणार आहे. यावेळचा हा फटका समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल रन्स येत आहे. थोडासा सामना दूर गेलाय डब्ल्यू बॉयज दिघोडी संघाच्या. शेवटचा 1 बॉल आणि जिंकण्यासाठी आणखीन 13 धावांची गरज. 1 बॉल आणि आता 13 धावांची गरज. औपचारिकता राहिल्या. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफच्या वरतून चेंडू चाललाय सीमा पार. आलाय हा चौकार आणि इथून मात्र सामना जिंकलाय जय हनुमान रांजणपाडा टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन बॉईज, अभिनंदन रांजणपाडा टीमचं.
जवळजवळ 9 धाबेनं सामना पराभूत झाला. जे शेवटचे 2 षटकार आलेत ना, ते 2 षटकार कुठेतरी मनाला भिडणारे होते दिघोडी संघासाठी आणि त्याच करत कदाचित धावेंनी थोडासा सामना हा देखील गमावा लागलाय डब्ल्यू दिघोडी संघाचा. आणि वळूयात आपण या सामन्याच्या हिरोकडं, ज्यानं 9 बॉल फेस केले, 27 धावा कुठल्यात, 4 षटकार ठोकलेत. ओल्ड इज गोल्ड, सूर्यकांत मोकल ठरलाय या सामन्याचा हिरो. आणि आपण विनंती करूयात समाधानजी मडवी यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय, ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 5,000चा आर्थिक पाठबळ आलाय. समाधानजी मडवी साहेबांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 5,000चा आर्थिक पाठबळ येताना पाहायला मिळतंय. त्यांचं सुद्धा आपण विशेष आभार व्यक्त करूयात.